मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यात येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमधनं स्थानिक पातळीवरनं तक्रारी आल्याचं कारण सांगितलं जात आहे। ही पडताळणी तक्रार निहाय केली जाणार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं। या निमित्तानं केशरी आणि पिवळं कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। अर्ज बाद करण्याचे निकष नेमके कोणते आहेत आपण पाहूया। कुटुंबाचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। घरात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असेल तर अर्ज करता येणार नाही, अर्ज बाद होऊ शकेल। शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ हा सुद्धा अर्ज बाद होण्याचा निकष आहे। इतर शासकीय योजनांचा लाभ जर घेतला असेल तर अर्ज बाद होऊ शकतो। विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनांचा फायदा मिळणार नाही, त्यांचाही अर्ज बाद होऊ शकतो। ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या बेसिसवर आपण काही बाबींवर क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। मग त्याच्यामध्ये ज्यांनी दुबार अर्ज केलेले आहेत, डबल ॲप्लिकेशन केलेले आहेत किंवा ज्यांचं आधार कार्डवरचं नाव आणि त्यांचं बँकचं खात्यावरचं नावामध्ये काही तफावत आहे, जे 2.5 लाखापेक्षा जास्ती उत्पन्न असणार आहे, म्हणजे साधारणपणे काहींनी स्वइच्छेने सुद्धा आम्हाला हे केलेलं आहे की आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आता वरती गेलेलं आहे तर आम्ही त्या योजनेमध्ये पात्र नाही, तर असे काही आधार घेऊन आम्ही काही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। सर्व GR मध्ये जे निकष आहेत त्या निकषानुसार जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना काही या संदर्भातली चिंता करण्याचं कारण नाही। जे काही कंप्लेंट बेस्ड जे आमच्याकडे काही अर्ज आलेले आहेत त्याचा आधार घेऊन आम्ही काही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। लाडकी बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी, तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला। आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे। इतर योजनेचे पैसे सगळे थांबवले गेले। मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या 25 मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील, तर मला काय आश्चर्य वाटत नाही। आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सवर आलेला आहे। प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे, त्याचा काय रिफॉर्म्स असले पाहिजेत, काय बदल घडले पाहिजेत, काय शिस्त असली पाहिजे, त्याचा एक रिपोर्ट RBIने काढलेला आहे, जो गेल्या 2 दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे। ज्या निकषामध्ये ज्या बसणाऱ्या आहेत त्यांना आम्ही नाही ना वगळणार, पण निकषाच्या जर बाहेर जात असतील, एखाद्याला समजा 5 लाख रुपयाचं, 7 लाख रुपयाचं, 10 लाख रुपयाचं इन्कम असेल तर त्यांना पण द्यायचं आणि 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांना पण द्यायचं, हे योग्य वाटत नाही। मग त्याच्यापेक्षा जे काय राहिलेले आहेत बिचाऱ्या, अजून बरेचशा महिला राहिलेल्या आहेत, मग त्यांना जर पोच झालं तर अतिउत्तम होईल। हा GR तुम्ही आज करताय, ज्यावेळी ही योजना चालू झाली त्यावेळी अर्थ खात्यानं त्या फाईलवर काय लिहिलं होतं, अर्थ खात्यावर त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असं लिहिलं होतं का? लिहिलं होतं तर मग त्यावेळी त्या का घातल्या नाहीत, आणि घातल्या नसतील तर मग आत्ता का घालताय? हा साधा प्रश्न आहे आम्हाला। ह्या अटी आणि शर्ती आज तुम्हाला आठवल्या, त्या ज्यावेळी तो GR काढला गेला आणि सरसकट आमच्या भगिनींना तुम्ही भाऊबीज म्हणून हे सगळं केलं, मग आत्ता त्या बहिणीतला दुरावा तुम्हाला दिसायला लागलाय का? आता मग त्यातली लाडकी बहीण 2 लाडक्या आहेत, राहिलेल्या 3 लाडक्या नाही आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काढता पाय घेतला। लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला। 100 दिवसांच्या आराखडा बैठकीनंतर तटकरेंनी माध्यमांशी न बोलता काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं, पण माध्यमांनी आता यावरनं संभ्रम निर्माण करू नये असं आदिती तटकरेंचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी कपातीवर तटकरेंनी हे अजब उत्तर दिल्यानं आता आश्चर्य व्यक्त होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।